हा. start केलं. काहून काय आलं? आता कोणी काय युज करते, कोणी कॅन्डलवर रॅली बेस रॅली म्हणते. आता एक मोठी बुलिश हम्म, कॅन्डल बनली रॅली म्हणते, एक पॉज कॅन्डल हा झाला बेस. बेस बनल्यावर म्हणते रॅली होऊ शकते, रॅली. आता बेस रॅली, आता इथं दोन दोन बेस बनते. हम्म, असं पण कोणी कन्सेप्ट युज करते. आता खूप लोकांचे वेगळे कन्सेप्ट आहे. आता कोणी रेंज ब्रेकआउटवर ट्रेड करते. आता जो रेंज ब्रेकआउटवर ट्रेड करणार आहे, तू या कॅन्डलवर ट्रेड नाही घेणार, तू या कॅन्डलवर ट्रेड घेणार. हम्म, जो इंगल्फिंग कोण ट्रेड करणार आहे डाउ थेरीनुसार, तो या कॅन्डलवर ट्रेड घेऊ शकते. हो. कारण की इथे हे बेरिश इंगल्फिंग आहे. आणि ह्या इंगल्फिंगने जर पाहिलं आपण, एक कॅन्डल, दोन कॅन्डल, तीन, चार कॅन्डल तीन चार. चार कॅन्डलला स्वतःच्या आतमध्ये घेतला आणि चार कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोजिंग झाली. तर चार कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोजिंग आली म्हणजे ती स्ट्रॉंग इंगल्फिंग आहे. जेवढे जास्त कॅन्डल हम्म, इंगल्फिंग स्वतःच्या आतमध्ये गेली तेवढी ती स्ट्रॉंग इंगल्फिंग. हम्म, आणि आणखी आणखी की जेवढी मोठी अशी रेंज बनेल, आता जशी ही रेंज बनली, जेवढी मोठी रेंज बनेल आणि त्या रेंजच्या बाहेर जेव्हा प्राइस निघेल, ते खालच्या साईडने निघू की वरच्या साईडने निघू, तेवढीच मोठी मुवमेंट आहे. जर मोठी खूप हम्म, बनलेली आहे आणि खाली जर ब्रेकडाऊन आला तर खाली खूप मोठी मुवमेंट भेटू शकते. खूप मोठी रेंज बनल्यावर जर हम्म, वरच्या साईडने ब्रेकआउट आला तर वरच्या साईडने मोठी मुवमेंट भेटू शकते. आता आपला शूटिंग स्टार बनला आहे इथे. शूटिंग स्टार किंवा इन्व्हर्टेड हॅमर बनला, त्याच्यावर बुलिश कॅन्डल क्लोज पण झाला. आपण जे पाहिलं तसंच आहे. पण जर आपण प्रॉपर अनालिसिस केलं तर आपल्याला दिसत आहे की प्राइसचा सपोर्ट आहे इथे. हे इथे कुठेतरी प्राइसचा सपोर्ट आहे. खाली हम्म, सपोर्ट, हा तर सपोर्टच्या खाली गेलता शॉर्ट. सपोर्ट पण ब्रेक केलता ना, हा मोठा स्विंग लोचा सपोर्ट आपल्याला हा दिसून आला. आता हा हम्म, सपोर्टच्या वर बनलेला हा, आणि प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये, हा लो पण ब्रेक केलेला आहे प्राइस. हा लो होता एक, हा लो पण ब्रेक केलेला आहे. प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये, डाऊन ट्रेंड मस्त असताना जर असा पॅटर्न बनला, आता मुवमेंट डेली आहे ना, ज्याने ट्रेड घेतला असेल त्याला थोडंफार मुवमेंट मिळाली, पण मोठी मुवमेंट नाही मिळाली, थोडीफार मुवमेंट मिळाली या कॅन्डलच्या वर्षात. आता हा डाऊन ट्रेंड मध्ये बनला, याच्या वर्षात ट्रेड घेणं म्हणजे जरा रिस्कीच राहते. हाच जर पॅटर्न याला जर हम्म, सपोर्ट लेवल भेटला असता, इतक्यात जर सपोर्ट लेवल भेटला असता, आता तसा पाहिलेला सपोर्ट लेवल त्यांनी कोणताच बुलिश पॅटर्न नाही दिला. सपोर्ट लेवल डायरेक्ट हम्म, गॅप डाऊन होऊन डायरेक्टच ब्रेक झाली. सपोर्ट लेवल हम्म, कुठलाच पॅटर्न नाही भेटला. पण समजून की सपोर्ट लेवल आला असता, थांबला असता, आणि इथे जर हा पॅटर्न बनला असता, तर इथे जर ह्या पॅटर्नवर ट्रेड घेतला असता तो जास्त इफेक्टिव्ह आला असता सपोर्ट लेवलवर भेटल्यावर. आता हा ओके. मध्यात होता सपोर्ट लेवल होती, डाऊन ट्रेंड होता, हम्म, त्याच्यात डाऊन ट्रेंड होता, डाऊन ट्रेंड होता आणि सपोर्ट लेवलवर नव्हता. तर अशा याच्यावर जर बनला पॅटर्न तर आपण इग्नोर करू शकतो. हम्म, म्हणून मी याच्या आधी सुरुवातीला डाऊ थेरी सांगायचं की कॅन्डलस्टिकचा पॅटर्न तर इम्पॉर्टंट आहे, कोणत्या लेवलवर पण ते यानुसार पण त्याचं इम्पॉर्टन्स ठरते. ओके. आता जसं इथून अपट्रेंड स्टार्ट झालेला, आता हा अपट्रेंड स्टार्ट झालेला, जे अपट्रेंड मध्ये नाही मिळत, नाही काही दिसत नाही आपल्याला. आणखी एखादा दुसऱ्या स्टॉक मध्ये पण एचडीएफसी बँक. आता हा इथे एक रेंज बनवायचा प्रयत्न करू राहिला, खालून हे लाईन आणि वरून हे लाईन. हो, काय होतं तर आपला शूटिंग स्टार नाही दिसू राहिला याच्यात. हा एक शूटिंग स्टार आहे, इन्व्हर्टेड हॅमर नाही, शूटिंग स्टार आहे. पण त्याच्यानंतर बुलिश कॅन्डल बेरिश पाहिजे होती आपल्याला. ती वाली मोठी बेरिश कॅन्डल होती ज्याने आपल्याला चांगलं ब्रेकडाऊन दिलं, या रेंजचं ब्रेकडाऊन दिलं, हम्म, चांगलं इथून ब्रेकडाऊन आला. त्यानंतर इनसाइड कॅन्डल बनली यानंतर, आणि इनसाइड कॅन्डलचा ब्रेकडाऊन आला. तर आता आता याच्यात एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी, इथे शूटिंग स्टार्टअप काहीतरी दिसत आहे, त्याच्या खाली कॅन्डल पण क्लोज झाली, हम्म, पण प्राइस अपट्रेंड मध्ये होती. वरतं हे रेजिस्टन्स हे होतं मोठं रेजिस्टन्स, मोठं रेजिस्टन्स हम्म, हे या लेवलवर होतं, हे लाईन काढलेलं आहे मी, हे बघा, हे मोठं रेजिस्टन्स आहे. इथे पण शूटिंग स्टार बनला, इथे पण इथून पण प्राइस रिएक्शन दिली. म्हणजे हे मोठा हा स्विंग हा होता, आणि या लेवलवर प्राइस खूप वेळा रिएक्शन देत होती. तर त्याच लेवलवर जर शूटिंग स्टार बनला अशा लेवलवर, तर तो जास्त इफेक्टिव्हली काम करेल मधात कुठे बनल्यापेक्षा. म्हणून सर्वात आधी कसं लेवल ड्रॉ करून घ्यायचा, डाऊ थेरीनुसार लेवल काढून घ्यायचा, प्राइस कुठं झाली काय झाली, त्या लेवलवर कॅन्डलचा वेट करायचा, कोणती कॅन्डल भेटली.
त्या लेवलवर जशी कॅन्डल मिळेल आपल्याला त्यानुसार आपण रिएक्ट करायचं. ओके. त्याच्यात शूटिंग स्टार इन्व्हर्टेड हॅमर वगैरे नाही दिसत आहे, हे ते दिसत आहे इन्व्हर्टेड हॅमर टाईप. प्रॉपर नाही येतो पण इन्व्हर्टेड हॅमर आपण म्हणू शकतो त्याला. तसं तो डोजी पॅटर्न पण होऊ शकते. डोजी पॅटर्न आणि स्पिनिंग आपण याच्यानंतर. आता हे सपोर्टची लेवल होती, या सपोर्टच्या लेवलच्या वर बनला आणि ही कॅन्डल त्याच्यावर क्लोज झाली. स्टॉकचा ट्रेंड पॉझिटिव्ह होता. ट्रेंड पॉझिटिव्ह होता. पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये हा इन्व्हर्टेड हॅमर बनला पकडून घेतली. त्याच्यावर एक बुलिश कॅन्डल, याला आपण कन्सिडर करू शकतो अशा याला. तशा याला आपण कन्सिडर करू शकतो. आता इथे हा शूटिंग स्टार बनला होता पण याच्या वर कॅन्डल क्लोज झाली. हा तर अपट्रेंडच होता, याला आपण कन्सिडर नाही करू शकत. हा अपट्रेंड मध्येच बनलेला. प्राइस ऑलरेडी वर चाललेली होती आणि वर निघाली. आपण याच्यात ट्रेंड नाही घेऊ शकत ना, याच्यात आपल्याला माहिती नाही ना प्राइस कुठे जाऊन थांबणार. पण इथे माहित होतं आपल्याला खाली सपोर्ट होता. खाली सपोर्ट होता, शूटिंग स्टार त्याच्यावर कॅन्डल क्लोज. इथे ट्रेड घेऊ शकत होतो. पहिलं टार्गेट हे रेजिस्टन्स आलं असतं, त्यानंतर प्राइस इथून वर गेली आणखी. दुसरा हा स्प्रिंग काय होता आपला रेजिस्टन्स लेवल, हे पण ब्रेक केली. या लेवल काहीच रिएक्शन नाही भेटली आपल्याला. तिथून स्टॉक वर गेला. म्हणजे कंटिन्यू इथपर्यंत मुवमेंट दिली त्याने. 1400 ची लेवल आहे. 1200 1200 1215 1220 च्या आसपास एंट्री झाली असती. 1215 1220 च्या आसपास एंट्री झाली असती आणि 1175 स्टॉप लॉस. म्हणजे 15 40 पॉईंटचा स्टॉप लॉस झाला असता आणि वरचा 200 पॉईंटची मुवमेंट भेटली असती या शूटिंग स्टारच्या बेसवर. आता बस शूटिंग स्टार जसा आहे तसाच एक स्पिनिंग टॉपचा पॅटर्न. शूटिंग स्टार, इन्व्हर्टेड हॅमर, ते आपण खूप सारे टाईप पाहतो. स्पिनिंग टॉप असा आहे की तो अपट्रेंड मध्ये पण बनू शकतो आणि डाऊन ट्रेंड मध्ये पण बनू शकतो. तो एक प्रकारे न्यूट्रल कॅन्डलस्टिकचाच पॅटर्न आहे. तो जर म्हणता तर ट्रेंड चेंज व्हायची पॉसिबिलिटी राहते. स्पिनिंग टॉप मध्ये काय राहते, समजून घेऊ की प्राइस खाली झाली. स्पिनिंग टॉप मध्ये काय राहणार, एक छोटीशी बॉडी राहणार. छोटीशी बॉडी राहणार हॅमर सारखीच. त्याला दोन्ही साईडने मोठी शॅडो दिसणार. असा काहीतरी पॅटर्न म्हणलं तर याला आपण स्पिनिंग टॉप म्हणतो. ओके. मला म्हटलं ते स्पिनिंग टॉप. आता हा जर डाऊन ट्रेंड मध्ये बनला, आता हा याची जी बॉडी आहे याची बॉडी सेम रेड पण राहू शकते किंवा ग्रीन पण राहू शकते. म्हणजे याची आपण बॉडी पाहिली ती रेड पण राहू शकते, ग्रीन पण राहू शकते हॅमर सारखी. बॉडीचा कलर मॅटर नाही करत यामध्ये. आता हा जो स्पिनिंग टॉप बनला एक प्रकारे न्यूट्रल पॅटर्न आहे. आता काय कन्सिडर करू आपण की सेलरच्या हाती कंट्रोल आहे. सेलर प्राइसला खाली घेऊन चालतो. त्याच्या स्पिनिंग टॉप बाजूला आला म्हणजे काय उरायला, एकतर आधी होऊ शकते की सेलरच्या आधीच कंट्रोल आहे तर सेलर ओपन झाल्यावर सेलरनी प्राइस खाली घेऊन गेले. सेलर इथे ओपन झाला, इथून प्राइस खाली घेऊन गेले असेल. त्यानंतर त्यात बाहेरची एंट्री झाली, त्यात बाहेरची एंट्री झाली आणि बाहेरनी प्राइस वरत नेली. बाहेरनी प्राइस वरत नेली पण बाहेर दिवसभर त्या गेनला होल्डिंग करू शकले. त्यात नंतर परत सेलर आले आणि परत सेलरनी प्राइसला डबल खाली. तर याच्यात जर पाहिलं जसं आपल्याला हॅमर मध्ये, शूटिंग स्टार मध्ये जो शेवटी येत होता नंतर येणार होता दुसरा अटॅक जो करत होता त्याच्या हाती आपल्याला अप्पर हँड दिसत होता. याच्यात जर पाहिलं तर याच्यात दोघांपैकी कोणाच्या हाती अप्पर हँड दिसत आहे. हा एक प्रकार म्हणू शकतो की एकदम न्यूट्रल कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे. कारण की याच्यात सेलर पहिला ट्राय करत आहे, बाहेर दुसरा ट्राय करत आहे, बाहेर ती खूप मोठी मूव्ह आणली, त्यानंतर सेलरनी ट्राय केला. सेलरनी जरी शेवटी अटॅक केला पण सेलर जिथून बाहेरनी खाली वर नेलं होतं प्राइसला तिथपर्यंत नेऊ शकतो. जो बाहेरचा गेन होता तो बाहेरचा अर्धाच गेन वाईप करू शकतो. म्हणजे या केसमध्ये आपण म्हणू शकतो की दोघांपैकी कोणाच कशी अप्पर हँड नाही. ओके. आता जर असा स्पिनिंग टॉप भेटला, आता हा जो स्पिनिंग टॉप समजून की आपण एखादा सपोर्ट लेवलवर भेटला, आपल्याला सपोर्ट लेवलला हा स्पिनिंग टॉप भेटलेला आहे. याच्यावर जर एखादी बुलिश कॅन्डल जर क्लोज झाली, याच्यावर जर एखादी बुलिश कॅन्डल क्लोज झाली तर आपण म्हणू शकतो की जे बाहेर आले होते, ज्या बाहेरने इथे ट्राय केलं होतं ते बाहेर त्यांचं जे मोमेंटम आहे ते कंटिन्यू करू आले. म्हणजे ते बाहेर होऊ शकते की आणखी पूर्ण ताकदीनं वापस आले आणि प्राइसला वर घेऊन चालले. जर अशी बुलिश कॅन्डल भेटली तर आपण म्हणू शकतो की इथून बाहेर ट्रेडला कंटिन्यू करतील आणि जे सेलर आहे त्यांनी गिव्ह अप केलेलं आहे.
आता जे सेलर आहे त्यांनी वरतून प्राइसला खाली आणलं, खाली आणायचा प्रयत्न केला, आणि सेलर होते यामध्ये ट्राय करत होते की प्राइस खाली आणायचं. आता ते जर खरंच पॉवरफुल असते तर एवढी मोठी कॅन्डल बनवूच असते त्यांनी. ते जर सेलर खरंच पॉवरफुल असते तर आता एवढी मोठी कॅन्डल बनली, याचा अर्थ बाहेर त्यात इंटरेस्टेड दिसून राहिले आणि बाहेरला वाटत आहे की प्राइस स्वस्त आहे. म्हणजे आपण इथून ट्रेड घेऊ शकतो. कॅन्डल क्लोज झाला आणि हा जो लो राहील येस. हा लो आपला स्टॉप लॉस. ओके. आता हा स्पिनिंग टॉपचा पॅटर्न आपल्याला खाली खूप वेळा दिसेल बनलेला. आता जसा हा स्पिनिंग टॉप टाईपच होता थोडाफार. आता हा इथे हा स्पिनिंग टॉप टाईप दिसत आहे, पण हा गॅप डाऊन झाला होता ओपन. याला आपण स्पिनिंग टॉप म्हणू शकतो. आता हा बेरिश कॅन्डलच्या आतमध्ये, बॉडीच्या आतमध्ये झालेला, म्हणजे हा एक प्रकारे आपली इन्सर्ट कॅन्डल पण आहे आणि स्पिनिंग टॉप पण आहे. तो स्पिनिंग टॉप इन्सर्ट कॅन्डलच्या आतमध्ये झाला, तिथे आपल्याला इन्सर्ट कॅन्डल पण भेटली, स्पिनिंग टॉप पण भेटला. आता आपला ट्रेड बनला असता या वाल्या हायच्या वर, या हायच्या वर आपला ट्रेड बनला असता. या हाय ब्रेक झाला, इथे आपला ट्रेड बनला असता इथे जर पाहिलं होतं. पण प्राइसचा मोठा ट्रेंड डाऊन ट्रेंड होता. प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये होती की हा जो हाय हा हाय क्रॉस करायचा इथे प्रयत्न झाला, रेजिस्टन्स फेस केला आणि तिथून परत प्राइस खाली आली. डाऊन ट्रेंड मध्ये पण आपल्याला इनसाइड कॅन्डल भेटली, त्याचा ब्रेकआउट आला, त्याने एक मोठी मुवमेंट इथे भेटलीच. आता जो ऑप्शन ट्रेड करणार आहे त्याला काय पाहिजे, 2-3 दिवसाची मोठी मुवमेंट पाहिजे. 2-3 दिवसाची ब्रेकआउट आलं, इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट आलं, 2-3 दिवस तो मोठ्या मुवमेंटसाठी होऊ शकते ट्रेड राईट करणं. त्याला मिळाली, मोठी मुवमेंट मिळाली. आणखी दुसरा चार्ट को हा बंधन बँक. आज एक न्यूज आली, त्या बंधन बँकला बाहेर काढणार आहे वाटते आणि याच्या जागी कॅनरा बँक टाकणार आहे. बँक निफ्टी मधून आहे की ओके. निफ्टी 50 मधून आहे काहीतरी. निफ्टी मध्ये तर नाही आहे वाटते बंधन बँक, निफ्टी मध्ये नाही आहे, बँक निफ्टी मध्ये आहे. बँक निफ्टी मधून याला बाहेर काढणार आहे आणि याच्या जागी कॅनरा बँक टाकणार. तर यामुळे होऊ शकते हा स्टॉक थोडा खाली गेला. हा स्टॉक आपल्याला जवळपास 2% खाली दिसत आणि कॅनरा बँक म्हणून, कॅनरा बँक होऊ शकते पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झाला असेल. कॅनरा बँक पण निगेटिव्ह आहे, पण इतका निगेटिव्ह म्हणजे आता हा कॅनरा बँक आतमध्ये गेला. आता काय होणार, जे बँक निफ्टीचा इंडेक्स फंड मॅनेज करणारे म्युच्युअल फंडवाले आहे, जे इंडेक्स फंड चालवतात, जे बँकिंग सेक्टरचा इंडेक्स फंड चालवतात, त्यांना काय करावं लागेल, स्वतःच्या पोर्टफोलिओ मधून बंधन बँक सेल करावं लागेल आणि कॅनरा बँक बाय करावं लागेल. आता हे होणार आहे हे आताच नाही होणार आहे, सप्टेंबर मध्ये होणार आहे. सप्टेंबर मध्ये हे चेंज करतील ते. सप्टेंबरचा क्वार्टर चेंज क्वार्टर होईल ना, आता जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा क्वार्टर एंड झाला की ऑक्टोबर क्वार्टर पासून आपल्याला बंधन बँकच्या जागी कॅनरा बँक दिसतील. ओके. आपण जो इन्व्हर्टेड हॅमर पाहत होतो तो इथे होता. त्याच्या आधी आपण पाहिला दिसला नाही आपल्याला, इथे दिसला. तर ऍक्सिस बँक हा काल आपण अनालिसिस केलं त्यानुसार इनसाइड कॅन्डल ब्रेकआउट आलं तर बिलकुल याच्यात ट्रेड बनते, एक स्विंग ट्रेड पण बनते. स्विंग ट्रेड साठी जर घ्यायचा स्विंग ट्रेड पण बनते. अजून पण पॉझिटिव्ह जोपर्यंत हा लो ब्रेक नाही त्याचा तोपर्यंत हा पॉझिटिव्ह आहे आणि हा मोठा स्विंग लो दिसत आपल्याला हा वाला. हो काय होईल हे वरचं स्पिनिंग टॉप आहे ना, व्हाईट म्हणजे आपली बुलिश कॅन्डल बाजूने, हा ती वाली. हा डोजी पॅटर्न आहे तो एक प्रकारे, आपण पुढे पाहणारच आहे. डोजी आहे, ओके. डोजी म्हणू शकतो त्याला, ओके. कारण की त्याला बॉडी नाही आहे. ओके. आता हा स्पिनिंग टॉप आहे, हा स्पिनिंग टॉप आहे. त्याच्यावर जर एखादी बुलिश कॅन्डल, हा जवळपास सपोर्ट लेवलवर दिसत आहे, त्याच्यावर एखादी बुलिश कॅन्डल जर क्लोज झाली होऊ शकते, काहीतरी आपण एक्सपेक्ट करू शकतो, थोडी वरतं मुवमेंट. फक्त एक बुलिश कॅन्डल क्लोज झाली आपल्या त्याच्यावर. हा स्पिनिंग टॉप आहे, याच्यावर बुलिश कॅन्डल क्लोज नाही झाली. त्यानंतरची पण स्पिनिंग टॉपच बंद आहे.
त्याच्यानंतरचा पण स्पिनिंग टॉप बनलेला, हा हा. सपोर्ट लेवल होता, हा सपोर्ट लेवल आहे. आता सध्या याच्या खाली कॅन्डल निघाले, याच्या खाली जर निघाला तर होऊ शकते मग ह्या लेवल पण जाईल तो. तर याच्यावर जर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल क्लोज झाली तर होऊ शकलं असतं काहीतरी सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला असता. हम्म. जुबलंट फूड यांनी ब्रेकआउट दिला वाटतं. हा यांनी ब्रेकआउट दिलेला आहे. हा जो स्विंग आहे आता याचा ब्रेकआउट आलेला आहे. हम्म. आता इथे आपल्याला शूटिंग स्टार किंवा इन्व्हर्टेड हॅमर टाइप काहीतरी दिसत, त्याच्या खाली बेरिश कॅन्डल क्लोज दिसत आहे. पण आपल्याला माहिती आहे हा रेजिस्टन्सची लाईन होती, ह्याची लाईन काढली आहे. हे रेजिस्टन्सची लाईन सपोर्ट म्हणून ऍक्ट करू शकते किंवा खाली आला तर खाली हा स्विंग हा सपोर्ट म्हणून ऍक्ट करू शकतो. आता हा याचा ट्रेंड थोडा पॉझिटिव्ह दिसत आहे. आता याला आपण सेलिंगसाठी नाही कन्सिडर करणार. जरी याच्यात निगेटिव्ह पॅटर्न दिसला तरी आपण याला सेलिंगसाठी नाही कन्सिडर करणार. जर तो ह्या लेवलच्या खाली आला, या लेवलच्या खाली आला, तर त्याचं जे ब्रेकआउट आहे, जे ब्रेकआउट आपल्याला सध्या दिसत आहे, ते ब्रेकआउट फेल होऊन जाईल आणि जो त्याचा मायनर ट्रेंड आहे तो मायनर ट्रेंड चेंज होईल. हा ब्रेकआउट तर फेल होईल, त्या लाईनच्या खाली आला, इथेच खाली आला, ब्रेकआउट फेल होऊन जाईल आणि याच्या खाली आला होऊ शकते तो परत खाली एक लो मारायला किंवा कुठे आपण त्याला ट्रेड करू शकतो. एफएनओ वाला स्टॉक आहे, याचा ऑप्शन येते, त्याच्या ऑप्शन मध्ये आपण ट्रेड करू शकतो तशा वेळेस त्या कंडिशन मध्ये. ओके. कोलगेट फार्मोजन, बापरे 3400 गेला हा शेअर. हा शेअर ह्या इथे टाकला होता मी 2100च्या ब्रेकआउट, 1800ला टाकला होता आणि काहीतरी 2500 टार्गेट होता, 2500च्या आसपास इथपर्यंत चालला गेला, त्यानंतर परत तो वर गेला आणखी. आता हा युपीलचा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे. हम्म. तर मी पूर्ण खोलून टाकतो. डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला माहित आहे की हा स्विंग हाय क्रॉस झाल्याशिवाय डाऊन ट्रेंड चेंज होणार. हा क्रॉस झाल्याशिवाय याचा डाऊन ट्रेंड चेंज नाही होणार. आता जर याच्यात पाहिलं हम्म. हा एक स्विंग काय होता, या स्विंग आयच्या तिथेच स्विंग टॉप नाही आहे, प्रॉपर एक्झॅक्ट स्विंग टॉप नाही आहे तो, आणि हॅमर पण नाही आहे, एवढी शॅडो पण नाही आहे, पण एक पॅटर्नशीचा पॅटर्न दिसत आहे, स्पिनिंग टॉप टाईप आपल्याला दिसत आहे. त्याच्या खाली एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल क्लोज झाली ज्याने त्याला पुरं झाकून काढलेलं आहे. एक तर इंगल्फिंग पण आहे तो आपला, इंगल्फिंग पण आहे, स्पिनिंग टॉपच्या खाली बेरिश कॅन्डल बनवू शकतो किंवा इंगल्फिंग बनवू शकतो. बेरिश इंगल्फिंग त्यानंतर पहा तो खाली गेला. इथे जर ट्रेड घेतला असता आपण एखादा ऑप्शनचा, खूप मोठी मुवमेंट आली, गॅपडाऊन ओपन झाला, गॅपडाऊन ओपन झाला, रिकव्हर करायचा प्रयत्न केला, त्यानंतर परत खाली आला, खूप मोठी मुवमेंट आली त्याला. आता इथे इंट्राडे मध्ये जर ट्रेड करायसाठी जर गेलो असतो आपण अशा ट्रेड मध्ये, इंट्राडे साठी पण ट्रेड करू शकलो असतो. आता इंट्राडे मध्ये कसा ट्रेड केला असता आपण, इथून काहीतरी इंगल्फिंग बनलेली, तो या दिवशी गॅपडाऊन ओपन झाला, वर जायचा प्रयत्न केला त्याने, आणि सर याच्यात जर आपण ट्रेड करायचा प्रयत्न केला असता, हा मायनर ट्रेड याच्या आतमध्ये पण आपल्याला मायनर ट्रेड दिसतो. हम्म. आता हा जसा खाली आला अशा वेळेस काय करायचं, एक स्टॉपलॉस ट्रिगर ऑर्डर येते, स्टॉपलॉस ट्रिगर ऑर्डर येते. अशा वेळेस काय करायचं, आपल्याला काय पाहिजे की हा लो ब्रेक केल्यावर आपला बाय झाला पाहिजे. असं जर दिसू राहिला अशा वेळेस बेरिश कॅन्डल दिसू स्ट्रॉंग, आता अशी मोठी कॅन्डल बदल्याला आपल्या हाती येणार, तो हाती सापडणार. एक तर इथे ट्रेड घेऊ शकतो कारण की इथे खूप मोठी बेरिश कॅन्डल बनली, अशा बेसिसवर ट्रेड घेऊ शकतो. किंवा आपण एक काम करू शकतो, जसं इथे एक बेरिश कॅन्डल बनली, हा स्विंग लो आपल्याला माहिती, हा स्विंग लो ब्रेक केला तर मोठी होऊ शकते. अशा वेळेस काय करायचं, हा जो बेरिश कॅन्डल आता लो आहे 556.85, तर 556.80चा ट्रिगर लावायचा, ट्रिगर प्राइस टाकायची, सेल ट्रिगर प्राइस. म्हणजे तो 586 जर आला, याच्या खाली जर आला, आपली जी प्राइस आहे ट्रिगर प्राइस त्याच्या खाली जर आला तो ऑटोमॅटिक आपला शॉर्ट सेल होईल, आणि अशी जर मोठी मुवमेंट आली तर ऑटोमॅटिक आपल्याला भेटू शकते. आता पाहणे किती मोठी मुवमेंट आली, खूप मोठी मुवमेंट आली. 3:15ची कॅन्डल आहे आणि हा दुसऱ्या दिवसची कॅन्डल, म्हणजे इथपर्यंत गेला तो 532 पर्यंत, 532 पर्यंत गेला, 556च्या लेवल पासून खूप मोठी मुवमेंट झाली. पर्सेंटेज वाईज जर विचार केला ना आपण, खूप मोठी मुवमेंट झाली. तर अशी मुवमेंट पण आपण कॅप्चर करू शकतो. आता त्याच्यासाठी आपल्याला असे स्टॉक शोधावे लागेल ज्याच्यात अशा मोठ्या बेरिश कॅन्डल बनलेल्या, आता जशी बेरिश कॅन्डल बनली त्याच्यात असे सेटअप वाले स्टॉक शोधावे लागेल.
म्हणजे अशी बेरिश कॅन्डल बनली आहे, खाली मुवमेंट करू शकतो. असे स्टॉक काढून ठेवावं लागेल ऑब्झर्व अशी त्याची लिस्ट बनावं लागेल जर स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायची आहे. असं असं एवढे कामाचा जीवार येत असेल तर मग त्याच्यासाठी बेस्ट आहे इंडेक्स. आता इंडेक्समध्ये काही काढायची गरज नाही, फक्त इंडेक्स ऑब्झर्व करायची गरज आहे आणि इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह डेटा येतो. डेटा अनालिसिस करायचा, ऑप्शन चेनचा थोडा डेटा वाचा आणि एनएससीच्या वेबसाईटवर एक डेटा येतो तो डेटा वाचा. डिपेंड करते कोणाला काय पटते कोणाला काही पटते. आता तू तर जॉब आलाय, तू इंट्राडे ट्रेडिंग नाही करशील, म्हणजे इंट्राडे ट्रेडिंगसाठी जास्त टाइम नाही मिळणार. जॉब नाईट शिफ्ट आहे की सकाळची शिफ्ट आहे तुझी? हॅलो. हॅलो. बोला ना. आवाज येत आहे ना? येता येता. तर असं आहे, पाहू बाकी आपण उद्याला. स्पिनिंग टॉप आपण चालेल. आता डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेंड चेंज साठी पाहिला, उद्या अप ट्रेंड मध्ये पाहू. स्पिनिंग ओके. टॉप पाहू, आणखी एक नवीन कॅन्डलशिपचा पॅटर्न पाहू, डोजी पाहू, आणि त्यानंतर एक मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार तो झाला की मग कॅन्डल आपले एंड होईल आणि त्यानंतर मग चॅट पॅटर्न वगैरे स्टार्ट करू. ओके. ठीक.